मला सांगतो आपल्याला आता बघा सूत्र असं आहे, मी काल नवी मुंबईच्या लोकांना सांगितलं की सिडकोचं स्वतःचं प्रॉफिट असलेला आणि सिडकोचा स्वार्थ असलेला एकच प्रोजेक्ट शिल्लक आहे आता, कुठला? विमानतळ. शेतकऱ्यांचं पुनर्वसन करणं, बाकीच्या बिल्डिंग बांधणं त्यांना काय घेणं देणं नाही, त्यांना विमानतळामध्ये. आणि विमानतळासाठी नवी मुंबई, ठाणे, रायगड पूर्ण जर एकत्र आला विरोधात, तर विमानतळाला विरोध करून आपण आपल्या मागण्या पूर्ण करू शकतो. कारण जसं लेट होईल तसं कॉन्ट्रॅक्ट वाढत जाणार, खर्च वाढत जाणार, आणि तो खर्च टाळण्यासाठी त्याला 500 कोटी आपण इथे खर्च करू पुनर्वसनासाठी. आपल्या हातात एकच आहे की विमानतळाला एकत्रित विरोध करणं. आणि पहिली गोष्ट, आपण आता कलेक्टरला एक अर्ज दिला पाहिजे आपल्या तरुणांनी की बाबा रे, आम्ही लोकशाही मार्गाने चालतोय, संसदीय लोकशाही मार्गाने चाललोय, बाबासाहेबांच्या अहिंसेने चाललोय आम्ही कुठलीही हिंसा न करता तुम्ही मिलिटरी आणण्याचं कारण काय? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इथली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात कोण आणताय? तुम्ही आणताय, आम्ही आणत नाही. हे पत्र आपण कलेक्टरला ताबडतोब दिलं पाहिजे. उद्या यांच्यामध्ये कोणाचे बळी गेले आणि इथला समाज हिंसक झाला, त्याला जबाबदार कोण? आम्ही की तुम्ही? मिलिटरी कोणी आणली? सरकारने. आणि कधी आणले? आमच्या मागण्या अपूर्ण असताना आणले. मागण्या पूर्ण केल्यात का तुम्ही? नवी मुंबईचं पुनर्वसन 70 साली जमिनी झाली, त्यांचं अजून 12.5% नाही भेटले. इकडचे नाही झालेले आहेत, गावठाणाचे नकाशे निश्चित नाही केलेत. अशा परिस्थितीत मिलिटरी आणले. हा संधी, आजची सभा इतकी महत्वाची आहे ना, तुम्हाला कल्पना नाही. काल मी ह्या सभेत नवी मुंबईकरांना सांगितलं की जी मिलिटरी आणले फक्त त्या विमानतळ प्रकल्प नसताना मारायला नाही, तुम्हाला संदेश दिलाय त्यांनी. काय तो संदेश समजून घ्या, आम्ही गोळ्या घालू, पण आता आम्ही प्रकल्प थांबवणार नाही. आणि म्हणून शिकलेल्या लोकांनी ताबडतोब, आणि ह्याच्यावर एकच मार्ग, कलेक्टरला सांगायला पाहिजे, आपण अर्ज देऊया आपण की बाबा रे, तुम्ही आमच्या भागामध्ये पुनर्वसन न करता ही मिलिटरी कशाला आणली? म्हणजे तुमच्या प्रकल्पाची तुम्हाला घाई आहे, मग आमचं पुनर्वसन कसं? कारण कुठल्याही प्रकल्पाची मांडणी देशातली अशी आहे, आधी पुनर्वसन मग प्रकल्प. इथे उलट झालंय, आधी प्रकल्प मग पुनर्वसन. आणि आता तुम्हाला सांगतो, विनंती आहे तुम्हाला की तुमच्या गावामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की त्याचं घर तुटतंय, माझं काय? तर पुन्हा एकदा माहिती सांगतो की इंग्रजांनी 1935 साली सर्वे केला, त्यानंतर आपल्याकडे सर्वेच झाला नाही. 35 साली जेव्हा सर्वे झाला, त्या गावामधली घरं, गावठाण, मूळ गावठाण किती आहे? 25 घरांचे. त्यामुळे पण ती पण पेंड्याची घरं, त्यांना पण घरपट्टी नाही, सनद पण नाही. आणि मग मोठं जे गावठाण वाढलंय, उदाहरणार्थ कोकळचं, राजच्या गावाचं मी नाव घेतो, की त्यांची समजा 1000 घरं असतील, तर 1000 घरातली 25 घरच अधिकृत आहे, उरलेली सगळी घरं अनधिकृत आहे सिडकोच्या दृष्टीने. पण आपल्याला असं वाटतं की नोटीस कोण आले तुला, मग तूच मत. तसं न करता आज आपण असा संकल्प केला पाहिजे, आमचं घर आज जिथे असेल तिथे आम्हाला अधिकृत पाहिजे. याच्यानंतर जी मुलं होणार आहेत त्यांना एक सेक्टर सिडकोने दिला पाहिजे. कारण तुम्हाला मुलं होणार आहेत, आमचं गाव तुम्ही कंट्रोल केलं, पण आज इतकं आम्हाला मान्य आहे की आता जिथे आमचं घर आहे ते आम्हाला अधिकृत पाहिजे. आणि उरलेल्या पुढल्या पिढीसाठी आम्हाला सेक्टर रिझर्व्ह पाहिजे किंवा आणखी जागा दुसरीकडे पाहिजे. ही मागणी आपली असली पाहिजे. आणि घरं देणं म्हणजे पुनर्वसन नाही. आम्हाला आमचा मासेमारी व्यवसाय राहायला पाहिजे, आमची जलवाहतूक पाहिजे, आम्हाला सागरी व्यापार पाहिजे. जेवढी शिप आहे तुमची 1000 शिप जर जैनपेठीत असतील तर त्यातली 300 आमची असली पाहिजे. मग लोन कसं घ्यायचं, कंपनी कशी स्थापन करायचे, आमचे डिप्लोमावाले, डिग्रीवाले इंजिनियर आहेत ना. आता का आम्ही अशिक्षित नाही राहिलो? आणि परवा मी लोक आणली होती शिपिंग कंपनीची, त्यांना सांगितलं की बोटीमध्ये 2x8च्या रूममध्ये 8 लोक झोपतात, म्हणजे 2 फूट उंची आणि 8 फूट रुंदी, त्यामध्ये 8 लोक झोपतात. प्रत्येकाला एक बेड पाहिजे, वॉश बेसिन पाहिजे, संडास पाहिजे. अशा प्रकारचे शिप आम्ही डिझाईन केले कोळ्यांसाठी. हे प्रयोग करतोय आपण सगळे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्हाला एक सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशात अस्पृश्य समाजाचा माणूस, म्हणजे थोडक्यात आताच्या दृष्टीने अस्पृश्य माणूस, त्या समाजाच्या माणसांनी कुळ कायदा करून आम्हाला जमिनीचा पहिला अधिकार दिला. मग बाकीचे जे समाज आहेत उच्चवर्णीय, त्यांच्या विरोधात ही जमिनीची लढाई होती. वर्तमान काळात अशा जाती दिसत नसल्या तरी सरकारमध्ये बसलेले जे लोक आहेत ते रायगडवरच का आणतात ॲक्विजिशन? हा प्रश्न आहे ना. तुम्ही समजून जा की आमच्याकडे जमिनी नसल्या पाहिजे, आम्ही सतत भूमिहीन झालं पाहिजे, लेबर झालं पाहिजे, दुसऱ्या बिल्डरांच्या घरात, दुसऱ्या मारवाड्यांच्या घरात आम्ही भांडी घातली पाहिजे, असं मनुस्मृतीला मान्य असलेलं म्हणणं कोणाचं तरी आहे. म्हणून महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर जे मुख्यमंत्री झाले त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे, सुधाकरराव नाईक 2 मागासवर्गीय आणि बॅरिस्टर अंतुले एक मुस्लिम, हे सोडले तर 2च जातींचे मुख्यमंत्री झाले, ब्राह्मण आणि क्षत्रिय.
ओबीसीचा मुख्यमंत्री कधी झाला नाही. आणि ही ओबीसीची अवस्था आहे. म्हणजे रायगड आणि ठाणे, आता चिपळूणपर्यंत महामुंबईचा प्लॅन आहे, वडकलपर्यंत जमिनी नयनामध्ये घेतल्या. आणि एक कायद्यातला भाग सांगतो जो कोणी सांगितला नाही, की भारतीय संविधान तुम्ही वाचा. आहे कोणाकडे? नसेल तर मागवा. नाही, ऍप कशाला, आपल्याकडे पुस्तक आहे, मी देतो तुम्हाला. भारतीय संविधानामध्ये एक कायदा आहे, विशेष कायदा. आता बघा, 60 साली MIDC घेतली, कोणी विरोध नाही केला. MIDCला जागा केली, कोणी विरोध नाही केला. 70 साली शिडकोनी जागा घेतल्यानंतर दिवा पाटलांनी विरोध केला. कारण दिवा पाटीलांनी समजून गेलं होतं की आमचे पूर्वीचे शत्रू कोण. आता काही लोक म्हणतात इतिहास कशाला अभ्यास करायचा, पण इतिहासाचा अभ्यास दिवानी केला म्हणून त्यांना कळलं की आता सिडकोला थांबवावं लागेल. त्यानंतर सेज आला, तो पण उरणच्या जमिनीवर. पुण्याला का नाही सेज केला, नागपूरला का नाही केला, बारामतीला का नाही केला, इथेच का केला? कारण आहे ना काहीतरी. सेज काय कुठे होऊ शकतो. त्यांना 100 एकर जागा सुई बनवायची असेल तर 100 एकर मध्ये सुयांचे प्रोजेक्ट, अशी सेजची कल्पना. पूर्ण तिथे लागणारे सुईला लागणारे मटेरियल एकाच भागातून निर्माण झालं पाहिजे. उरणलाच का केला, नेव्ही उरणलाच काय, ONGC उरणलाच का, JNPTचं उरणलाच का? हे जे सगळे प्रकार आहेत हे ॲट तुम्ही समजून घ्या. आणि ह्याला जातीचा आहे. आणि मनुस्मृती सांगते की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सत्ता, संपत्ती, जमिनी, ऐश्वर्य भोगण्याचा अधिकार आहे. ओबीसी, आगरी, कोळी, माळी, भंडारी हे शूद्र आहे. आणि बाकीच्या जाती अतिशूद्र आहेत. त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांच्या ताब्यातल्या जमिनी काढून घ्यायच्या असतात, सोनं काढून घ्यायचं असतं, किंबहुना त्यांच्या बायका सुद्धा आमच्यात असं मनुस्मृती म्हणते. वाचा तुम्ही मनुस्मृती, इतकं भयानक आहे ते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान माणसांनी मनुस्मृती रायगडमध्ये जाळली. मी काय माझ्या स्वतःच हे सांगत नाही. आता आपल्या घरांवर अनधिकृत हा जो शिक्का मारतात की नाही IAS अधिकारी, ही सरळ सरळ फसवणूक आहे. तुम्हाला सांगतो, सरळ सरळ फसवणूक. रायगड जिल्ह्यातली सगळी गावठाणं ह्या नियमानुसार अनधिकृत. माझं गाव चिंचोटी अलिबाग तालुक्यातलं ते पण अनधिकृत ठरलं. कारण काय, गावठाणाला नकाशाच नाही, प्रॉपर्टी कार्डच नाही. प्रॉपर्टी कार्ड नसेल तर तुम्ही अनधिकृत. कॉमन सेन्स आहे. आणि एवढं मोठं आंदोलन पेटवणं कसं आपण. आज तुम्ही सभा घेतली, त्याला फ्लॅक्स केला, हार आणले, हे शाली आणल्या, ह्याला खर्च लागतो ना. आणि आपला समाज असा धुंदीत आहे की हळदीला खर्च करेल, तो लग्नाला करेल, बारशाला करेल, वाढदिवसाला करेल. हा कार्यक्रम कोणी करायचा? कोणी कोणी पैसे खर्च केले सांगा. हा तुमचं करा. मग धन्यवाद द्या. आजच्या सभेचं सार ते माहीत नसतं, पण माझी मांडणी ही नेहमी आर्थिक असते. म्हणजे ह्या सभेतून आता काही लोक म्हणतात, म्हणजे गाड्या आहेत बघा, स्कॉर्पिओ गाड्या. काही लोक आपल्या आगरी आणि कोळी एवढे भारी आहेत की गाडी पांढरी, बंगला पांढरा, बूट पांढरे, पट्टा पांढरा, आणि त्या गाडीवर काय नाव लिहिलेलं आहे? गाडी कुठून आली? 12.5%मुळे. गाडीवर काय लिहिले? सद्गुरूंची कृपा, साईबाबांची कृपा. 12.5% आंदोलन झालं नसतं तर ती गाडी आली असती का? मग कानावर प्रामाणिकपणा दाखवत की दिबांची कृपा का नाही लिहित? कुळ कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, त्यांच्या लोकांनी लिहितात एकच साहेब बाबासाहेब. आम्ही काय नाही लिहित एकच साहेब दिबासाहेब का नाही लिहित आम्ही? तसं ज्याच्यापासून फायदा झाला, ज्याच्यापासून सुख भेटलं, ते आई वडील आणि आपला समाज, त्याच्याशी प्रामाणिक राहतो तो खरा प्रामाणिक. म्हणून ह्या सभेला राजनी जर खर्च केला असेल तर मी त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतो. तर हा प्रामाणिकपणा आपल्या हृदयात पण असला पाहिजे की या सभेचा खर्च काही ना काही माझा लागला पाहिजे. असा जेव्हा समाज विचार करेल तेव्हा हे आंदोलन चालेल. आणि या आंदोलनाला राजनी जर एखाद्या नेत्याकडून पैसे मागितले असतील, बिल्डरकडून मागितलं असेल, ते आंदोलन गुलामीचं आंदोलन असेल. बरोबर ना राज? म्हणून स्वतःच्या पैशाने हे आंदोलन आम्ही चालवलं पाहिजे. अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. ही आजची माझी विनंती असेल. माझं म्हणणं जर तुम्हाला पटलं असेल तर हा तुमचं करा. पटलं नसेल तर, पटलं असेल तर माझी विनंती आहे की आपली जेवढी गावं आहेत ना त्यात हे आंदोलन चालू. आणि या आंदोलनाच्या बातम्या नेटवर, फेसबुकवर आलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की दिवा आपल्या निलेश पाटील आणि रवी मडवी प्रामाणिक मुलं आहेत, खूप खर्च करतात, पण त्यांच्या डोक्यावरून आता वारे व्हायला लागले. राजकीय पक्ष एवढे स्ट्रॉंग आहेत की म्हणून त्यांनी तुम्हाला मदतीची हात मागितली. पण रायगडचं जे आंदोलन आहे ते ओरिजिनल आहे. नवी मुंबईत दिबा पाटलांचं आंदोलन झालेलं नाही. आंदोलन केलं दिबा पाटलांनी. पहिल्यांदा 12.5% कोणाला भेटले? नवी मुंबईकरांना. संघर्ष न करताना त्यांना ते भेटले, त्यामुळे त्यांना त्याची किंमत मिळाली.
पण आपल्याला किंमत आहे ना, आपल्याला किंमत आहे. मी अजून कुळ कायद्याचं आंदोलन चालवतोय आमच्या अलिबागमध्ये. माझ्या गावात 1500 एकर जागा आहे, मेहता नावाच्या माणसाच्या नावावर आहे. आणि त्या मेहतानी काय दिवे उजळले बघितलेत ना, माडला प्रकाश मेहतानी, बघितलं ना. त्याच आडनावाचं आमच्या गावात सावकार आहे, आम्ही त्याच्या विरुद्ध लढतोय. आणि माझा येण्याचा इथे स्वार्थ एकच आहे की तुमची गावठाने उठवायचा प्रयत्न चालू आहे. तर तिकडची आगरी तुमच्या बरोबर आहेत. माझ्याकडे 1500 एकर जागा आहे, तुम्हाला सगळ्यांना बंगले बांधून देऊ शकतो मी, पण आपण एकत्र असलो तर. आणि म्हणून हे आंदोलन आजपासून तुम्ही मुहूर्तात अडकू नका. मगाशी आपल्या एका वक्त्याने सांगितलं तुम्ही की स्वर्गीय दिबा पाटील. दिबा पाटलांचं वैशिष्ट्य सांगतो की दिबा स्वर्ग, आत्मा, देव मानत नाही, त्यामुळे त्यांना स्वर्गीय म्हणता येत नाही. काय नाही, चूक नाही ती सर. कन्सेप्ट जे आहे ना, दिवा समजणं म्हणजे काय. दिवाने देव का नाकारला? दिवा म्हणतात की सगळ्या जमिनी हे पेशव्यांच्या नावावर, देवस्थानच्या जमिना कुळ कायदा लागत नाही. म्हणजे तुम्ही अष्टविनायक मंदिराच्या जमिनी बघायला 900 एकर एका देवस्थानच्या जमिनी आहेत. कसतात कोण? आपले लोक. इथे विरूपाक्ष देवाचं मंदिर आहे पनवेलमध्ये, त्याची जागा भोपी नावाचा आगरी माणूस कसत होता. हा, त्याचं नाव तिथल्या पटवर्धन या ट्रस्टीने उडवलं. कोणाचं? विरूपाक्ष देवाचं नाव उडवलं. म्हणजे देवाची मालकी उडवणारा ब्राह्मण, आणि त्या सातबारावर त्याचं नाव लावलं. 35 लाख गुंठ्यांनी जमीन विकली आणि भोपी आमचा जो कुळ आहे मालक जमिनीचा त्याला हाकलून दिला. आणि म्हणून दिबा बोलतात देवाचे डोळे काय फुटलेत का? आमच्या कुळांवरचा अन्याय त्याला कळत नाही, म्हणून अशा प्रकारचा देव मी मानत नाही असं दिबाने सांगितलं. आणि देवाच्या पुढे जाऊन तर्क लढवून त्यांनी 12.5% कायदा अधिकार नाहीये, संघर्षाने मिळाला अधिकार. 5 लोक मेली. आपण जेव्हा अन्न खातो ना, तेव्हा मेलेल्या माणसाची आठवण करा. त्याच्या जेव्हा गोळी लागली असेल, त्या घरातल्या बायकांना काय विधवा झाल्या असतील. हा पैसा काही सुखाचा नाही आहे, कोणीतरी मेलेला आहे. आणि हे ज्याला कळतं ना, तो खिशात हात घालतो. आणि म्हणून सांगतो, मी 2005 साली नोकरी सोडली आणि फुल टाइम समाजात होतो. कुठल्याही राजकीय पक्षात आज मी जाऊ शकतो. ओबीसीचा नेता आहे मी. ओबीसीच्या आरक्षणाच्या केसेस मी सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात चालवतो, सहज जाऊ शकतो. पण एकदा राजकीय पक्षात गेलो की समाजाचा विषय बोलता येत नाही. कारण लोक काय बोलणार, तुम्ही पक्षातच आहे काहीतरी कुठला तरी विषय, म्हणून ते सभा लागली असेल. काहीतरी आमदारकी लढवायची असेल पाटील सरांना. आपल्याला कसला काही येतो नाही, आपल्याला नगरसेवक व्हायचं नाही, आमदार व्हायचं नाही, पण हा समाजाचा विषय आपल्याला शेवटपर्यंत रेटायचा आहे. आणि राजकीय पक्षांना आपल्याला विरोध नाही. कारण सांगतो की शेवटी विधानसभेत हा कायदा बनवायचा असेल तर उद्या आमदार झाल्यानंतर सरांचीच मदत लागेल आपल्याला, बरोबर आहे ना. आणि असे प्रामाणिक माणसं आमदार झाले तर आमची काय नाही. पण आम्ही गुलाम होणार नाही कोणाचे, कारण कोणतरी एक स्वतंत्र पाहिजे. सगळ्यांनी जर अशा प्रकारचं हे घेतलं तर अवस्था वाईट. विचार आणखी प्रश्न काय? सर, माझा एक प्रश्न आहे का शिवरी नावा जो ब्रिज येणार आहे सीलिंग, त्यासाठी मासेमारी पूर्णपणे आमची बंद होणार आहे. त्यासाठी सरकार 5 लाख रुपये आता देतोय, तर त्यावर काय पुनर्वसन वगैरे काय करता येईल? बघा की आता ही तुमच्याकडे 5 लाख आहे, याचा अर्थ तुमच्याकडचे नेते जे आहेत तिथले ते हुशार आहेत. आमच्या करंजामध्ये गांधी नावाच्या माणसांनी बंदर घेतलं. करंजा इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी. तिथे किती नुकसान भरपाई आहे? 10,000. किती आहे? 10,000 आणि 1 लाख. तर तिथे 2-3 मुलं विद्यार्थी काम करतात. ऍक्च्युली कसं आहे बघा, 5 लाख घेऊन मासेमारी व्यवसाय पूर्ण संपवणं हे आत्मघात आहे, म्हणजे मारणं आहे. आपण काय म्हटलं पाहिजे की तुमचं सी लिंक येतो की नाही, त्यामुळे आमचं मासेमारीचं ते बंदर जाते. तर आमचं पुनर्वसन कसं केलं पाहिजे? तर समुद्र किनारी आम्हाला जेटी बांधून द्या, बरोबर आहे. जेटी बांधून दिल्यानंतर आमच्या बोटी जुन्या आहेत, आता आधुनिक बोटीसाठी आम्हाला कर्ज पाहिजे. किती? 1 कोटी रुपये. आधुनिक बोटीला 1 कोटी रुपये, 1 कोटी रुपये कर्ज द्यायचं, बिनव्याजी द्यायचं कोणी? सरकारने. आणि त्या बंदराच्या बाजूला आमची कॉलनी झाली पाहिजे आधुनिक, तुम्हीच बांधून द्यायची. कोल्ड स्टोरेज द्यायचं, मच्छी स्टोअर करण्यासाठी तुम्हीच कोल्ड स्टोरेज बांधून द्यायचं. आणि आमच्या मुलांना मरीनचं प्रशिक्षण, TS रहमान कशी संस्था आहे तशी एक संस्था द्या आणि कोळ्यांच्या मुलांना तसं प्रशिक्षण द्या. हे आमचं पुनर्वसन आहे. 5 लाख घेऊन आम्ही तुमचे गुलाम नाही होणार. 5 लाखात येते काय कार नाही येत, बरोबर आहे. त्यामुळे पुनर्वसनाची ही जी कल्पना आहे डोक्यातून काढून टाका. आता कसं मागायचं आहे? आम्हाला व्यावसायिक पुनर्वसन पाहिजे. आम्हाला पुढे 1000 वर्ष जगायचं आणि कुठे जगायचं आहे? ह्याच गावात, पुण्याला नाही, नाशिकला नाही. शेपूची भाजी, आम्हाला कांद्याची भजी खायची नाही. आम्हाला निवट्या पाहिजे, बोंबील पाहिजे आणि चिंबोरी पाहिजे. मला धन्यवाद.